दसरो हो हिंदूंचो मुखेल उत्सव, जाका विजयादशमी अशेंय म्हणटात. गोंयभर दसऱ्याची उमेद पातळ्ळा. साबार कार्यावळींचो मेळ घेवन हो दसरो व्हडा उमळशिकेन मनयलो. ह्या वेळार सांस्कृतीक आनी धर्मीक कार्यावळींचो आस्पाव आशिल्लो. पळयात गोंयभर मनयल्ल्या दसऱ्याचे कांय उमेदीचे खीण. नमस्कार. माझे नाव सोनू शेडगावकर. हांव एक हस्तकला कारागीर. आयज आमी दसऱ्याच्या निमतान ही शस्त्रपूजा केलेली आहा आणि जे आमचे सगळे समस्त गोमंतकीय आसा तांकां आमी दसऱ्याच्या निमित्त शुभेच्छा दिता. हे पूजा कसली करतात आयज खरे म्हणशी जाल्यार सगळे जे कारागीर आसा किंवा ज्या क्षेत्रांत काम करतात ते आपले शस्त्र आयज सगळे जाण आपल्या दसऱ्याच्या निमित्तान पुजेक लायता. हांव एक हस्तकला कारागीर. आमी आयज दसऱ्याच्या निमतान जी आमचे हस्तकला क्षेत्रांत जे आमकां कार्यक्रम आसतना जी शस्त्रां लागता, एक मशिनरी जी लागता, ग्राइंडर म्हणा किंवा ती मशिनरी म्हणा, हे ड्रिल वर्क किंवा पकड, हे जे सगळे आमी जे कोकोनट क्राफ्ट करता तातूंत आमकां ते उपयोगी आसता. तशेंच जे आमची मशिनरी आसता ती आमची मिसेस काम करतात, ती काय ते एम्ब्रॉयडरी आनी कितें कितें डिझायन करपाक आमकां ती जायी पडटा. तशेंच बाकीचे क्षेत्रांत आमचे जे घुंगरू किंवा नटराजाची आमी पुजा केलेली आसा, तशेंच जे घरगुती जे साहित्य लागता तांची आमी पुजा केलेली आसा. श्री शांतादुर्गा बाळ्ळीकरीण देवस्थानात पालखी उत्सव मनयलो. आयज पालखी देवळा सावन बाळ्ळी 4 रस्त्यार वचून परत देवळात येवन दसरो मनयतात. पळयात काय उमेदीचे खीण. मेन म्हणजे आश्विन शुद्ध प्रतिपदा. आश्विन शुद्ध प्रतिपदे दिसाक पयलीं देवळां आमी घट स्थापन करतात. घट स्थापन करतात तेन्ना आमी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, नवदुर्गा आनी दोनी देवीचें आवाहन कलशाचेर पूजन करतात. नाल्ल दवरता कलशाचेर आनी तेजी पुजा करतात. तेजे नंतर दर दिसाक आमगेल्यो माळ आसतात. पयल्या दिसाक, दुसऱ्या दिसाक, तिसऱ्या दिसाक, चवथ्या दिसाक म्हणजे लास्ट 9-10 दीस म्हळ्यार 11 दीस म्हळ्यार माळ घालतात. डेली घटाची पुजा आसता, नैवेद्य आसता. सांजची दर दिसाक आमगेलो मकराचो उत्सव आसता. पयलीं आमची रातची आमी घटाची आरती करतात. तेजे नंतर घट म्हळ्यार देवीची आमी स्थापना करतात, कलश स्थापन करतात, ताका घट म्हणटात. तेन्ना त्या पयल्या दिसाक रुजवान वयल्यान फुलां घालतात, सगळें नव धान्य ती फुलां घालतात. रुजून आयल्या नंतर दसऱ्या दिसाक ते पालखी जेन्ना मठार वचून आयल्या प्रसाद म्हणून आमी चौकांत वाडटात. 9-10 दीस म्हणजे एक रात 10 दीस 11 दिसा दसरी अशें वाडोवन तितलें बरें आसता. आठवण इतलें कमी जायचें तेन्ना उरून 10 माळ येयलो, 11 दिसा दसरी येयलो. दर दिसा सकाळची पुजा, दनपारची नित्याची आरती, सांजची मकराचो उत्सव आसता. पयल्या दिसाक, दुसऱ्या दिसाक, तिसऱ्या दिसाक, चवथो, 5 दिसाक पंचम आसता. पंचमीची पालखी आसता प्लस मकर उत्सव आसता. तशें 10 दीस पर्यंत मकराची पालखी हांगसून बाळ्ळी वचून 11 दिसाक म्हणजे 10 दिसा सकाळीं घटाची पुजा करून आमी नैवेद्य दाखोवन घट विसर्जन करतात. माळ जो घातिल्लो आसता तो माळ आमी परती करतात, म्हणजे उलट हें करून दवरतात. ताचो घट विसर्जन केलो की तेजे नंतर
आमकां खोलातकार सुपार दिता. मेन उत्सव कसो आसता, खोलातकार आमकां सुपार दिले नंतर तो उत्सव आमगेलो चालू जाता. खोलातकार म्हणजे कळ्ळेचो एक वांगडी कळ्ळें, ताजे कडल्यान आमकां घटाची सुपारी दिता. तो पयली दिसा दिता, लास्ट दिसा ताका मागीर आमी श्रेय म्हणून ताका ती परती सुपारी दिता सगळें जालें नंतर. घट आमी विसर्जन केलो की वांगड्यांक घेवन दनपारचो दसऱ्याचो अभिशेक जाता. अभिशेक जातले नंतर आमचें कशें आसता, ब्राह्मण सुवासीन कुमारिका ही संराधन वाडची पडटा. म्हणजे दसरे दिसा ती संराधन वाडपाक जाय. संराधन वाडून जाले नंतर मागीर आमगेर दसऱ्याक सिमेचें उल्लंघन जावपाक जाय ह्या उद्देशान देवी बाळ्ळीक त्या रस्त्यार वयता. त्या रस्त्यार बाळ्ळीचें स्थान त्या स्थानार वचून ती बसता. थंय मागीर आपल्याची पुजा, देवीची पुजा, वांगड्यांक तिळो, ताजे नंतर कौल दितात. देवीचो कौलाचो नाल्ल व्हरून देवीच्या नांवान लोक घरांत दवरतात कौल. मागीर तांकां लोकांक थंय भेट दिली ती कोणी उटी भरता, देवी दारां आयले तेन्ना उटी भरतात. आनी नंतर हें सगळें करून कौल जाले नंतर देवी आसले दिवशी मागीर परती देवळां येतात. देवळां आयले नंतर आमगेलें तें रिजवण जें आसता तें प्रसाद म्हणून सगळ्या वांगड्यांक आमी तें वाडटात. आनी अशें करून आमची उत्सवाची दसरे दिसा संगती जाता उत्सवाची. गोवा 365 खातीर गोंयभरच्यान आमचे खबराकार.